ठाण्यातील कथित 15 कोटी रुपयांच्या महसूल नुकसानीशी संबंधित जमीन प्रकरणामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पुन्हा चर्चेत आले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश देत संबंधित मूळ फाईल आठवडाभरात न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून चौकशीस मंजुरी नाकारण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला, याबाबत न्यायालयानेच प्रश्न उपस्थित केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? हायकोर्टाने कोणते प्रश्न उपस्थित केले? चौकशीस मंजुरी नाकारण्यावरून वाद का निर्माण झाला? 15 कोटी रुपयांच्या कथित महसूल नुकसानीचा आरोप नेमका कशावर आहे आणि या संपूर्ण प्रकरणात पुढे काय घडू शकतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. नेमकं प्रकरण काय आहे? याचिकेनुसार ठाण्यातील एका जमिनीला 2013 मध्ये औद्योगिक वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र या जमिनीवरील शुल्क आकारताना 2013 ऐवजी 2004 चे दर लागू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचा सुमारे 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याच व्यवहारामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. मुद्दा क्रमांक 2. हायकोर्टाने राज्य सरकारला कोणते निर्देश दिले? मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला संबंधित संपूर्ण मूळ फाईल आठवडाभरात न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. चौकशीस मंजुरी नाकारण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला हे स्पष्ट करण्यासही न्यायालयाने सांगितलं आहे. मुद्दा क्रमांक 3. चौकशीस मंजुरी नाकारण्यावरून वाद का? या प्रकरणात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात ACB मार्फत चौकशी करण्यासाठी मंजुरी मागण्यात आली होती. मात्र ती मंजुरी नाकारण्यात आली. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की मंत्र्यांविरोधातील अशा चौकशीस मंजुरी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राज्यपालांनाच असतो. परंतु उपलब्ध कागदपत्रांमध्ये मंजुरी नाकारताना केवळ राज्य सरकारच्या डेस्कवरील अधिकाऱ्याची स्वाक्षरी दिसते. त्यामुळे अंतिम निर्णय नेमका कोणी घेतला हा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. मुद्दा क्रमांक 4. 2021 मधील निर्णयावरही आक्षेप. याचिकेनुसार 2021 मध्ये बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना सरकारच्या धोरणात बदल करण्यात आला. परवडणाऱ्या घरांसाठी विकासकांनी 40% घरे राखीव ठेवण्याची अट शिथिल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शासनाचे सुमारे 3,50,000 चौरस फुटांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मुद्दा क्रमांक 5. याचिका कोणी दाखल केली? ठाण्यातील रहिवासी अजित पाटील यांनी ॲडव्होकेट प्रवीण वाटेगावकर यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शासनाला आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुद्दा क्रमांक 6. पुढे काय होऊ शकतं? आता राज्य सरकारला संबंधित फाईल न्यायालयात सादर करावी लागणार आहे. त्या फाईलमधील नोंदी आणि निर्णय प्रक्रिया तपासल्यानंतर चौकशीस मंजुरी नाकारण्याचा अंतिम निर्णय नेमका कोणी घेतला हे स्पष्ट होऊ शकतं. त्यानंतर न्यायालय या प्रकरणात पुढील आदेश देणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, ठाणे जमीन प्रकरणात कथित 15 कोटी रुपयांच्या महसूल नुकसानीच्या आरोपांमुळे बाळासाहेब थोरात यांच्याशी संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दुसरी, चौकशीस मंजुरी नाकारण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला यावर मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित मूळ फाईल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आणि तिसरी, न्यायालयात फाईल सादर झाल्यानंतर निर्णय प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता असून या प्रकरणातील पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. आता तुम्हीच सांगा, या प्रकरणात संपूर्ण चौकशी होऊन निर्णय प्रक्रियेची पारदर्शकता समोर यायला हवी का?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.